नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे नारळाचे लाडू। मी एक कढई घेतलाय, त्यामध्ये 1 चमचा इतकं मी तूप घालत आहे। मी 1 चमचा इतकं तूप घातलंय। आता हे जे ड्राय फ्रूट्स मी कापून घेतलेत ते थोडेसे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स छान रोस्ट झालेले आहेत। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता जे आपण ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेतलेत त्याच तुपामध्ये मी हा किसलेला नारळ आहे तो घालणार आहे आणि हाही नारळ आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। आता नारळ आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। ही सगळी प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवरतीच करायची आहे। आता नारळ व्यवस्थित परतवून झालेला आहे। आता यामध्ये मी साखर घालत आहे। या कपच्या मेजरमेंट मी 3.5 कप इतका मी खोबरं घेतलं होतं। आता मी यामध्ये 1.5 कप इतका साखर घालणार आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जितकं गोड हवं असेल तितकं तुम्ही साखर टाकू शकता। साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता यामधली साखर वितळलेली आहे। आता या स्टेजला मी यामध्ये दूध पावडर घालत आहे। हा पाऊण कप मी दूध पावडर आहे तो यामध्ये मी घालत आहे। आता हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आपले पदार्थ सगळे व्यवस्थित एकजीव झालेले आहेत। आता या स्टेजला मी 1 टीस्पून वेलची पावडर घालत आहे। हे आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते। आणि आता हे जे मी ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतलेले आहे ते मी घालणार आहे।
आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे. आता आपण हे थंड करून घेऊया आणि याचे लाडू वळवायला घेऊया. मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळवून घेऊया. अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते.